रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले पाहायला मिळाले। यामध्ये कर्जत नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या सोबत 21 जागांसाठीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत। यावेळी उमेदवार सोबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भव्य अशी रॅलीची सुरुवात धापया मंदिर पासून झाली। पुढे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून कर्जत नगर परिषद कार्यालयाबाहेर पोहोचली। या रॅली दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट तसेच अन्य मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोषणाबाजी, ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांनी आपली ताकद दाखवून कर्जत शहरात शक्ती प्रदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांची असणारी परिवर्तन विकास आघाडीने आज दोन्ही पक्षाचे नेते सुधाकर घारे व नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। दरम्यान यावेळी कर्जत नगर परिषदवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकेल असे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी म्हटले आहे। आज आम्ही कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद अध्यक्षपदाचा आणि सर्व नगरसेवकांच्या उमेदवारीचा आज अर्ज आम्ही कर्जत नगर परिषदेमध्ये दाखल केलेला आहे। आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, मोठ्या उत्साहात कर्जतकरांनी आमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या उत्साहात आमच्या बरोबर येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कर्जत नगर परिषदेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे।